गच्चीवरून पतंग उडवणाऱ्या 11 वर्षाचा चिमुरडा बिल्डिंगवरून खाली कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं। पतंग उडवण्याचा हट्ट या चिमुरड्याच्या जीवावर बेतलाय। अगदी काही सेकंदांपूर्वी सीसीटीव्हीत खेळणाऱ्या या मुलाला कदाचित माहिती नसावं की अगदी काही क्षणातच त्याचा शेवट होणार आहे। मीरा रोडच्या पूजानगर परिसरात मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा तोल गेल्याने इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला। हमजा मुस्ताक कुरेशी असे या मुलाचं नाव असून मृत्यूच्या काही तास आधी सीसीटीव्हीमध्ये तो सोसायटीमध्ये मुलांच्या सोबत सायकल चालवताना दिसत आहे। मुस्ताक मंगळवारी संध्याकाळी टेरेसवर गेला। तो नेहमी त्या टेरेसवर पतंग पकडण्यासाठी येत होता, पण सोसायटीत सुरू असणाऱ्या कामामुळे तेथील कामगारांनी त्याला टेरेसवर येण्यापासून मज्जाव केला आणि परत पाठवलं। पण नंतर त्याने कामगारांचं लक्ष नसलेलं पाहून तो टेरेसवर आला। नंतर पतंग पकडण्यासाठी त्याची धडपड सुरू होती। त्याच नादात त्याचा तोल गेला आणि इमारतीवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला। पतंग पकडणं त्याच्या जीवावर बेतलं। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण वेळ निघून गेली होती। त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला। मेरा मुस्ताक कुरैशी। मुस्तकिल क्या बोलेंगे जिस तरह से बच्चे की डेथ हुई है, क्या हुआ था घटना और क्या बोलेंगे आप इस घटना के बारे में? घटना सर मेरा था नहीं, मैं तो गया था सातारा से जा रहा था, पुराना क्रॉस किया था। मेरे को मालूम पड़ा कि लड़का गिर गया करके। उसका अम्मी का फ़ोन आया था, इधर बाजू वालों किसका फ़ोन आया था, और फिर बोले भक्तिस्थान लेके जा रहे। फिर भक्तिस्थान लेके गए तो कुछ देर बाद बोले वो डेड हो गया। तो वैसे गाड़ी घुमा के मैं सीधे इधर आया हूँ। और फिर मैं टेमर भी गया, टेमर बोले सुबह जो भी होगा सुबह होगा। बच्चा कौन सी स्कूल में पढ़ रहा था, कौन से स्टैंडर्ड में पढ़ रहा था? बच्चा चौथी में था, उर्दू मीडियम में। और बहुत खूबसूरत प्यारा बच्चा था वो। पतंगासाठीची धडपड कशी लहान मुलांच्या जीवावर बेतू शकते हे या घटनेमधून समजतं। यासाठी सोसायटीमध्ये टेरेस बंद ठेवावे, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत व लहान मुलांना आपला जीव गमवावा लागणार नाही। त्यासाठी पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।